नमस्कार. आजची 25 सप्टेंबर 2025 काल रात्री उशिरा आपला सेकंड राउंड जो आहे एमबीबीएस बीडीएस वाला त्याची सिलेक्शन लिस्ट आली. लिस्टमध्ये असा फारसा काही बदल झालेला नाही, पण ऑल इंडियामधून जे लोक डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जाऊन थांबले होते, तर ते बरेच जण याची वाट बघत होते. कारण ऑल इंडियामध्ये जॉइनिंगची लास्ट डेट 24 होती आणि ही लिस्ट पण 24 तारखेलाच येणं लवकर येणं अपेक्षित होतं, पण नाही आली. रात्री उशिरा आली. तर त्यामुळं त्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं दिसतं. बघा आता जर आपण एक विचार केला, कट ऑफवर काही इफेक्ट झालाय का? पुढच्या राउंडमध्ये कट ऑफ पुन्हा काही बदलल का? कारण यानंतर कट ऑफवर फारसा इफेक्ट होत नसतो. कारण सीट्स कमी राहत चालतात. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं होतं एका व्हिडिओमध्ये, की किती सीट्स व्हॅकंट आहेत नेमका. अगोदरच्या राउंडमध्ये किती होत्या आणि या राउंडमध्ये किती आलेल्या आहे. तर त्यामुळे चांगल्या स्कोरवाले जे मुलं आहे, तर त्यांचे पण बदल झालेले आपल्याला दिसत नाही. बघा आता समजा एक जर विचार केला आपण, तर हे जे 629 ऑल इंडिया रँकवाला हा जो स्टुडंट आहे 1 नंबरचा, ठीक आहे, सार्थक नाव दिसतंय याचं. तर हे जे आहे तर या विद्यार्थ्यांना रिटेन्शन दिलेलं होतं. सेकंड नंबरच्या विद्यार्थ्यांना रिटेन्शन दिलेलं होतं, पण इथं नो प्रेफरन्सेस आलेलं आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांना प्रेफरन्सेसच टाकलेले नव्हते 3 नंबरच्या, ठीक आहे. रिटेन्शन पण दिलं नाही, प्रेफरन्सेस पण टाकले नाही, तर त्यामुळे याच्या नावासमोर असं आलं. आता परत एक विषय असा येतो, की सर हे जे जॉइनिंग येतं हे नेमकं कधीपर्यंत आहे? तर या लिस्टमध्येच वरती दिलेलं आहे, की तुम्हाला 29 तारखेच्या आत हे जॉइन करायचं. जर तुमचं कॉलेज बदललेलं असेल तर अगोदरच्या कॉलेजला जाऊन ते कॅन्सल अगोदरच झालेलं असतं कॉलेज. फक्त तिथनं ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि डीडी परत आणावा लागतो अगोदर जॉईन केलेल्या कॉलेजमधून. बीएमएसचं जॉईन केलेलं आहे सर, तर ती प्रोसेस थोडी वेगळी असते. त्याला कॅन्सलेशन फॉर्म तिथं नेऊन द्यावा लागतो आणि प्रोसेस थोडी वेगळी असते ती. आता तुम्ही कुठे जॉईन असाल तर नक्कीच ते काउन्सिलर तुम्हाला सांगत असतील, कारण ती प्रोसेस थोडी वेगळ्या पद्धतीने असते. आता बघा हे जे आहे तर यामध्ये जर आपण बघायला गेलो, की सर कट ऑफचं नेमकं काय याच्या, तर त्यापेक्षाही समजा आपल्याला जर स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर भरायचा असेल या राऊंडचा, तर 29 तारखेपर्यंत आपण भरू शकतो या राऊंडसाठी. मागच्या राऊंडमध्ये भरायचा होता सर, पण आम्ही विसरलो, घरी आलो, नंतर निर्णय बदलला. तर आता जाऊन तुम्ही रिटेन्शन फॉर्म देऊ शकता, ठीक आहे. पण रिटेन्शन फॉर्म याच राऊंडला द्यायला पाहिजे असा काही विषय नाही. हे कॉलेज जॉईन करून अजून तुम्ही पुढचा एक राऊंड सुद्धा करू शकता, अडचण काहीच नाही. बरं आता यामध्ये कट ऑफवर काही इफेक्ट झालाय का? तर एक जर बघितलं आपण तर यामध्ये काही आयक्यूच्या सीट्स आहे, काही डायरेक्ट स्टेट कोटाच्या सीट्स आहे, डिफेन्स कोटा आहे. तर वेगवेगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ वेगवेगळा गेलेला आहे. तर त्यामुळे महत्वाचं आहे की ही लिस्ट आलेली आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर ही एकदा चेक करा. तसं टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करून देईन. तुम्ही जर जॉईन नसाल टेलिग्राम जॉईन करून घ्या. आणि ही जी लिस्ट आहे तर या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल, तुमच्या नावासमोर कॉलेज असेल, तर कॉलेजला जाऊन जॉईन करा. कारण हा राऊंड जो आहे तर हे जॉईन करणं गरजेचं आहे. तुम्ही जर या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन नाही केलं तर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार आहे आणि तुम्हाला एकदा रजिस्ट्रेशन करावं लागेल पुढच्या राऊंडसाठी. तर त्यामुळे थोडी काळजी घ्या. या राऊंडमध्ये जर कॉलेज मिळालेलं असेल तर ते जॉईन करून तुम्ही पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकता. तुम्हाला काही अडचण येणार नाही. पण थर्ड राऊंड नंतर काउन्सिलिंग तुमचं संपतं. कारण एकदा जर कॉलेज जॉईन केलं एखाद्या विद्यार्थ्यानं तर तो चौथ्या राऊंडला इलिजिबल नसतो. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि हे जर मिळालेलं कॉलेज तुम्ही जॉईन नाही केलं तर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार. कट ऑफचा विषय असा आहे की फारसा काही बदल झालेला नाही कट ऑफमध्ये. तिसरा राऊंड बघा एक अजून आणि नंतर काय विचार होतो तर तो बघा. कारण याचं जॉईनिंग नेमकं किती होतं, सीट मॅट्रिक्समध्ये थर्ड राऊंडला किती सीट्स येतात, तर ते आपण बघू आणि नंतर पण तो निर्णय घेऊ शकतो. म्हणजे जवळपास समजा हा कट ऑफ तर तुमच्या नंतर लक्षात येईलच, तो आपण शेअर करूया. ठीक आहे, ओके, बाय.